हॅलो यूट्यूब फॅमिली, मी भाग्यश्री. तर याचं फुल कटिंग आणि स्टिचिंग खाली दिलेल्या त्रिकोणवरती तुम्हाला क्लिक केलं तर मिळेल. चला तर पाहूयात याचं फायनल लुक कसं आहे. हे बघा, इथं लंगा ब्लाऊज डिझाईन केलेला आहे. बघा किती छान झालेलं आहे. बघा खाली बघा, इथे हँगिंग्स दिलेले आहेत खाली. आणि हा आहे बॅक साईड. बॅक साईड पण खूप क्यूट झालेला आहे. मला तर खूपच आवडलेला आहे. मी लहान असते तर मीच घातली असते असं वाटते मला. खूपच छान झालेला आहे. बो वगैरे देऊन मला तर खूपच आवडलेलं आहे. ही माझीच आयडिया आहे. क्लायंटने काहीही सांगितलं नव्हतं. जस्ट क्लायंट म्हणाले होते की सिवलेस हा पाहिजे आहे मला, एवढं सांगून तिने या साडीचा लंगा ब्लाऊज पाहिजे असं सांगितलं होतं. तर लंगामध्ये पण खूप छान काही गोष्टी केलेल्या नाहीत. मला तर खूपच आवडलेलं आहे. खूप खूप क्यूट झालेलं आहे. तुम्हाला कसा हा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आहे लंगा खालचा. ही शिलाई आम्ही क्लायंटकडे गेल्यानंतरच काढतात. क्लायंटच काढतात, कारण आत्ता काढले तर पैसे सगळं निघून जातं. बघा ही दोरी, याला खूप छान लुक येतो. आणि ही कॉटनची दोरी. या कॉटनची दोरी घालण्याच्या पाठीमागचं कारण, कॉटनच्या दोरीला ग्रीप असते, आपल्या कमरेला टक करण्यासाठी व्यवस्थित बसते आणि ही दोरी निसटते, म्हणून हे शोसाठी तेवढंच आहे. ठीक आहे जी. आणि हुकसुद्धा मी देते. एकच मिनिट तुम्हाला दाखवते. इथे 2 हुक दिलेले आहेत वरती. आणि हे लूक रेडीमेड जे लूक मिळतात, तुम्हाला कॅमेऱ्यात दिसत असेल बघा, चेक करा. ओके, असं घातलं ना तुम्ही, निसटत नाही आपली कंबर. कितीही केला तरी डबल लावलं तर स्ट्रॉंग राहतं. आणि ही जी पपी आपल्याला घालण्यासाठी काढण्यासाठी खूपच कम्फर्टेबल राहतं. ही दोरी टाकला की झाला विषय. आणि ही तर आपली नॉर्मल लटकनची दोरी. कसा वाटला लंगा ब्लाऊज डिझाईन नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. ओके, चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.